नाही, हे भाजपच्या मनामध्ये अशी जी अशा पद्धतीची काही भावना असावी असं मानण्याला आपल्याला जागा आहे. कारण ज्या अमित शहाना शिवसेनेने अफजल खान म्हणून हिणवलं होतं, आज ते अमित शहा आपला अपमान गिळून आज शिवसेनेच्या मातोश्रीवर भेटायला चालले. ते फक्त राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमुळेच. नाहीतर मागच्या वेळी अमित शहानी जाऊ की जाऊ नये याच्यावरून किती वादंग मान भाजला होता आणि बीजेपी आणि शिवसेनेमध्ये काय वाद झाले होते हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे राष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक आहे त्याच्यात शिवसेनेची मतं जवळजवळ 25,000च्या पुढे आहेत आणि त्या मतांची गरज ही बीजेपीला असल्यामुळे त्या पद्धतीचं वागणं आणि तो कमीपणा आज अमित शहानी घेतलेला आहे. पण याच्या नंतरच्या येणाऱ्या कालखंडामध्ये बीजेपी लगेच निवडणुकासाठी जाईल असं म्हणण्याला अशी जी वाव नाही आहे. कारण गेल्या 2.5-3 वर्षाचा कालावधी जर आपण बघितलात तर बीजेपीची पार्टी कोरी होती, त्याच्यामुळे लोक त्यांना मतं देत होती. पण आता 3 वर्ष होत आली, ही पार्टी सगळी आता गिरबटून खराब झालेली आहे. त्याच्यावर काही दिसत नाही. तुम्ही कामगिरीचं म्हणता, अहो कामगिरी केली तर ती झाकोळली जाईल ना. कामगिरी केलेली कुठे आहे? कामगिरी फक्त मीडियामध्ये ही कागदावर आलेली आहे. कामगिरी वास्तवात कुठेही नाही. कुपोषणापासून, शाळेपासून, शेतकऱ्यांपासून प्रत्येक प्रश्नावर बीजेपीचं सरकार अपयशी ठरलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये बीजेपी निवडणुकीसाठी जाईल का? तर जाणार नाही. आता अशा पद्धतीच्या वल्गना करायच्या, कारण बीजेपी मध्ये जे गेलेले काही आमदार आहेत त्यांना आता कुठेतरी कुणकुण वाटायला लागलेली आहे की चक्र आता परत उलटी फिरतील. मग ते जे गेलेले आमदार आहेत उद्या त्यांनी सोडण्याची भाषा केली तर काय करायचं?